हे जे काही डायग्नोस्टिक सेंटर उभं राहिलं याच्या पाठीमागे संपूर्ण जी मेहनत आहे ती संदीपजींची आहे। संदीपजींनी ही सगळी टीम उभी केली आणि या टीमच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर उभं केलं। ज्यावेळी डायग्नोस्टिक सेंटरच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की आपण असं ठरवलं होतं की एखादं चांगलं डायग्नोस्टिक सेंटर झालं पाहिजे, तर आता मी त्याचा पाठपुरावा करतोय, मी ते करतोय आणि त्याला माझी इच्छा आहे की स्वर्गीय गंगाधररावजींचं नाव द्यायचं। त्यावेळी अर्थातच आम्ही यापूर्वी कधीच वडिलांच्या नावाने कुठलीही अशा प्रकारची वास्तू किंवा कुठल्या स्मृतीमध्ये कुठलं कार्य हे केलं नव्हतं। त्यामुळे याला आता परवानगी द्यायची नाही द्यायची असा एक प्रश्न नक्कीच मनामध्ये होता। मी त्याला सांगितलं की आपण दुसरं कुठलं नाव देऊ, पण त्याचा फार आग्रह होता आणि मग मी संदीपला सांगितलं की आता तू जाऊन माझ्या आईची परमिशन घे, आईने परवानगी दिली तर तू निश्चितपणे मग त्या नावाने कर। आणि मग संदीपने जाऊन आईला पटवलं आणि आईची परवानगी घेतली आणि या ठिकाणी आमचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी दिलं। खरं म्हणजे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माननीय नितीनजी आणि परमपूजनीय मोहनजी सांगू शकतील, कारण त्यांनी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगणं हे योग्य देखील नाही, पण मी एवढं सांगू शकतो की जेवढं काही मी कमी वयामध्ये त्यांचं कार्य पाहू शकलो त्याचा खूप मोठा परिणाम हा माझ्या जीवनावर झाला आणि एक प्रकारे समाज कार्य करण्याची प्रेरणा आणि निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा आणि विशेषतः जो काही माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, त्यानंतर राष्ट्रीय विचारांशी जो काही संबंध आला, या सगळ्या गोष्टी केवळ वडिलांमुळेच त्या ठिकाणी घडल्या। त्यांना पाहूनच या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकल्या आणि म्हणून माझ्याकरता नेहमीच एक प्रेरणास्त्रोत म्हणून मी माझ्या वडिलांकडे बघितलेलं आहे। आणि आज हे अतिशय सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटर जे सिद्धिविनायक फाउंडेशनने तयार केलं, त्याला त्यांचं नाव दिल्याबद्दल आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी संदीपजींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो।